नाशिकमध्ये घडलेल्या एका बहुराष्ट्र कंपनीच्या माध्यमातून धर्मांतराचा प्रयत्न, त्याचप्रमाणे महिलांवरती अत्याचार हे गेल्या अनेक वर्षापासून त्या ठिकाणी सुरू होते। या कंपनीचं नाव जाहीर करण्यात यावं, त्यामध्ये असलेले सर्व मंडळी ही मुस्लिम आहेत। त्याचप्रमाणे या सर्व संदर्भामध्ये एक मोठा व्यापक कट सिंहस्थ कुंभमेळ्याच्या माध्यमातून कार्यरत असावा असा आमचा संशय आहे। मी नाशिक पोलिसांचं त्या ठिकाणी अभिनंदन करतो आणि हे प्रकरण वाटतं तेवढं सोपं नाहीये। यामध्ये अतिशय मोठा असा व्यापक कट संपूर्ण महाराष्ट्रामधील असावा याचा सखोल तपास होणं गरजेचं आहे, कारण हे एक हिमनगाचं टोक आहे असंच मला वाटतं। हे प्रकरण लव जिहादशी संबंधित आहे आणि या विषयामध्ये अनेक आंतरराष्ट्रीय देखील संदर्भ असू शकतात। मशिदींच्या माध्यमातनं, त्याचप्रमाणे असलेल्या सगळ्या माध्यमातनं याचा एक व्यापक कट असावा असं मला वाटतं।